तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील जस्त गाव येथील शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे यांच्या क्रूर हत्येप्रकरणी संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास संस्थेकडे सोपवण्याची मागणी जोर धरत आहे। याच पार्श्वभूमीवर संग्रामपूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी एकत्र येत जिल्हाधिकारी किरण पाटील यांना निवेदन सादर केलं। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 2 मार्च 2026 रोजी जळगाव जामोद हद्दीत घडलेली ही घटना एक अपघात नसून एका निष्पाप शिक्षिकेचा पुनर्नियोजित खून असल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे। शिक्षिकेच्या क्रूर पतीने त्याच्या इतर आरोपी सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतःच्या पत्नीची सुपारी देऊन हा खून केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणात आणखी इतर काही संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। सरपंच संघटनेने दिलेल्या निवेदनात स्थानिक तपासावर दबाव येण्याची शक्यता व्यक्त करत या प्रकरणाचा अधिक तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली गेली आहे। तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी सरपंच संघटना, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस प्रसेनजित पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोंगळ, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांची उपस्थिती होती। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।